एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। प्रभाग क्रमांक 22च्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, आमदार देवेंद्र कोटे। इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं आमदार देवेंद्र कोटे यांचा विशेष सन्मान। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार देवेंद्र कोटे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून राज्य विधिमंडळ सचिवालयाकडून त्यांची नुकतीच निवड झाली। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील आदिशक्ती माता चौक ते सलगर वस्ती पोलीस स्टेशन पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे कामासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 72 लाख रुपये या रस्त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला। या निमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं आमदार देवेंद्र कोटे यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती, मखमली टोपी, पुष्पगुच्छ, शाल पांघरून त्यांचा विशेष सन्मान केला। महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा घटक पक्ष म्हणून सक्रिय आहे। महायुती सरकार यातील घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आजपर्यंत आपण कार्य करीत आहोत। याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मागणीनुसार प्रभाग क्रमांक 22 येथील रस्त्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला। यापुढील काळात देखील प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही देखील यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांनी किसन जाधव यांना दिली। प्रभाग क्रमांक 22 मधील आदिशक्ती चौक ते सलगर वस्ती पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता। तो वारंवार रस्ता करण्यासाठी किसन दादा नागेशांना पाठपुरावा करायचे। किसन लक्ष्मण मामांच्या वाढदिवशी मी शब्द दिला होता की त्याला निधी उपलब्ध करून देऊ, लवकर त्या कामाला देखील सुरुवात करू। आज आई जगदंबेच्या शारदीय नवरात्र उत्सवापूर्वी त्या रस्त्याचं काम सुरू झाल्याचं निश्चितच त्या भागाचा आमदार म्हणून मला अतिशय आनंद आहे। किसन दादा नागेशांना अनेक त्या भागातली विकास कामं माझ्याकडे मागणी केलेली आहे, ती सगळी कामं आपण मंजूर करून देत आहोत। निश्चितच अनेक वर्ष त्या भागाचा कुठलेला विकास येणाऱ्या काळात पूर्ण होईल हा विश्वास मी आजच्या दिनी पुनश्च एकदा व्यक्त करतो। आज अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ वरती माझी निवड झाल्याबद्दल तो त्यांनी सन्मान केला, त्याबद्दल त्यांचा व्यक्तिशः आभार मानतो। धन्यवाद। या सत्कार सोहळा प्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, फिरोज पठाण, माणिक कांबळे, वसंत कांबळे, महादेव राठोड आदींची उपस्थिती होती। दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सव आणि घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मधील हा रस्ता पूर्ण व्हावा या उद्देशाने आमदार देवेंद्र कोटे यांनी विशेष लक्ष दिले असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले।